यंदा कार्तिकी एकादशी नेमकी कधी आहे, या एकादशीला उपवास आणि व्रतपारण कधी करावं, शिवाय कोणत्या तारखेपासून शुभ कार्य सुरू होणार आहेत, याबद्दल चला सविस्तर माहिती जाणून घेऊया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. कार्तिक महिन्यात येणाऱ्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवोत्थनी, देव उठणी किंवा प्रबोधनी एकादशी असं म्हणतात. दिवाळीनंतर ही एकादशी येते. आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयन केलं जातं आणि कार्तिक शुक्ल पक्षाच्या एकादशीला देव जागृत होतात, म्हणून तिला देवोत्थान एकादशी असं म्हणतात. याला देव उठणी असंही म्हटलं जातं. देव उठणी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू क्षीरसागरात 4 महिने झोपल्यानंतर जागे होतात असं मानलं जातं. भगवान श्री हरी विष्णूंच्या निद्रेच्या 4 महिन्यात विवाह इत्यादी शुभ कार्य केली जात नाहीत. म्हणूनच देवोत्थान एकादशीला भगवान श्रीहरी जागृत झाल्यानंतर शुभ कार्य सुरू होतात. या दिवशी तुळशी विवाहाचं आयोजनही केलं जातं. पंचांगानुसार यंदा कार्तिक महिन्याची शुक्ल पक्ष एकादशी 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6:46 सुरू होणार आहे आणि 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 4:04 समाप्त होईल. यामुळे 12 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी साजरी केली जाणार आहे. देव उठणी एकादशीला म्हणजे कार्तिकी एकादशीच्या दिवशी अनेक शुभयोग निर्माण होत आहेत. या दिवशी सायंकाळी 7:11 हर्षण योग निर्माण होत आहे. त्याचबरोबर या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग निर्माण होत आहे. सकाळी 7:51 हा योग सुरू होऊन 13 नोव्हेंबरला सकाळी 5:41 संपणार आहे. त्याचनंतर रवी योग सकाळी 6:42 सुरू होणार आहे, जो 7:51 असेल. प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा विधी आणि या दिवशी करायचं व्रत जाणून घेऊया. प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करून प्रभूंना जाग होण्याचं आवाहन केलं जातं. या दिवशी केले जाणारे धार्मिक विधी पुढील प्रमाणे केले जाऊ शकतात. या दिवशी सकाळी लवकर उठून दैनंदिन कामं आटोपून स्नान करून घ्यावं. देवघरातील देवांची पूजा करावी, दिवा लावावा. भगवान श्री हरी विष्णूंना गंगेच्या पाण्यानं अभिषेक करावा. फुलं, तुळशीची पानं अर्पण करावी. शक्य असल्यास या दिवशी उपवास ठेवावा. रात्रीच्या वेळी कुटुंबातील सर्व सदस्यांनी भगवान श्री हरी विष्णूंसह सर्व देवी देवतांची पूजा करावी. त्यानंतर शंख, घंटा वाजवून देवाला उठवावं आणि पुढील मंत्राचा जप करावा. यावेळी ओम अम वासुदेवाय नमः, ओम आम संकर्षणाय नमः, ओम अम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम हुम विष्णवे नमः या मंत्राचा जप केला जाऊ शकतो. आधी सांगितल्याप्रमाणे 11 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6:46 एकादशी तिथी प्रारंभ होणार आहे. तर 12 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 4:04 ही तिथी संपेल. उदय तिथीनुसार 12 नोव्हेंबर रोजीच कार्तिकी एकादशीचं व्रत केलं जाईल. 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:42 पासून ते 8:51 व्रताचं पारण केलं जाईल. ही वेळ व्रतपारणाची असेल. देव उठणी एकादशीच्या दिवशी माता तुळशीचा विवाहही आयोजित केला जातो. तुळशीचं झाड आणि शाळीग्राम यांचा हा विवाह सामान्य लग्नाप्रमाणेच थाटामाटात केला जातो. तुळशीला विष्णुप्रिया देखील म्हटलं जात असल्यानं जेव्हा देव जागे होतात तेव्हाच त्यांनी पहिली प्रार्थना ऐकली ती हरिवल्लभ तुळशीची. तुळशी विवाह म्हणजे तुळशीद्वारे देवांचं आवाहन करणं. ज्यांना मुली नाहीत त्यांनी आयुष्यात एकदा तरी तुळशीचा विवाह करून कन्यादानाचं पुण्य प्राप्त करावं असं शास्त्र सांगतं. या दिवशी माता तुळशी आणि शाळीग्राम देवाची विधीपूर्वक पूजा केली जाते. त्यांचा विवाह लावला जातो. अशी विधीपूर्वक पूजा करावी. देवांची आरती करावी. देवाजवळ क्षमा प्रार्थना करावी. देव उठणी एकादशीला ग्यारस ही छोटी दिवाळी म्हणूनही साजरी केली जाते. देव उठणी किंवा देव प्रबोधिनी ग्यारस दिवसापासून शुभ कार्यक्रमाच्या रखडलेल्या रथाला पुन्हा गती मिळते. कार्तिक शुक्ल एकादशीचा हा दिवस तुळशी विवाह म्हणून साजरा केला जातो आणि या दिवशी पूजा करण्याबरोबरच घरात येणारे शुभ कार्य कोणत्याही त्रासाशिवाय पूर्ण व्हावेत अशी कामना केली जाते. लग्नाशिवाय या दिवसापासून उपनयन, गृहप्रवेश इत्यादी अनेक शुभ कार्य सुरू होतात. आधी सांगितल्याप्रमाणे यंदा 2024 मध्ये मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी कार्तिक प्रबोधिनी एकादशी आहे. याच दिवशी विष्णू प्रबोधोत्सव साजरा होणार आहे. त्याचबरोबर या दिवशी पंढरपूर यात्राही असेल. विशेष म्हणजे संत नामदेव महाराज यांची जयंतीही या दिवशी आहे. 13 नोव्हेंबर 2024 रोजी चातुर्मासाची समाप्ती होत असून या दिवसापासून तुळशी विवाहाला सुरुवात होणार आहे.
कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीचा भगवान श्रीकृष्णाशी विवाह लावण्याची पद्धत आहे. तुळशी विवाह केल्यानं कन्यादानाचं पुण्य प्राप्त होतं अशी मान्यता आहे. भारतीय संस्कृतीत तुळशीला फार महत्त्व असल्यानं श्रीहरींना तुळस प्रिय असल्यामुळे तिला हरिप्रिया असंही संबोधलं जातं. तुळशी वाचून केलेली भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा व्यर्थ ठरते असेही पद्मपुराणात म्हटलंय. समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघालं तेव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले आणि त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला असंही मानलं जातं. एवढंच नाही तर तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रत घेतलेली असतील त्या सर्वांचं उद्यापन केलं जातं. एकादशीच्या दिवशी देवाला केवळ सात्विक गोष्टी अर्पण केल्या जातात हे मात्र लक्षात ठेवावं. भगवान श्रीहरी विष्णूंच्या भोगात तुळशीचा समावेश आवर्जून करावा. असं मानलं जातं की भगवान श्रीहरी विष्णू तुळशीशिवाय भोग घेत नाहीत. ही एकादशी कार्तिक महिन्यात येते आणि कार्तिक महिन्याचे स्वतःचे धार्मिक महत्त्व आहे, कारण हा संपूर्ण महिना भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. चातुर्मासाच्या निद्रेतून देव जागे झाल्यावर देवाचे भक्त त्यांचे भव्य स्वागत करतात. एकादशीचे व्रत नारायणाला समर्पित केलं जातं. जे व्रत करत नाहीत तेही विधीपूर्वक भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करतात. असं केल्यानं वैकुंठाची प्राप्ती होते असंही मानलं जातं. परंतु एकादशीच्या दिवशी काही नियमांचं पालन करणेही आवश्यक आहे. एकादशीच्या दिवशी नारायणासोबतच तुळशीचीही पूजा केली जाते. तुळशीचा विवाह शाळीग्रामशी केला जातो. अशा वेळी चुकूनही तुळशीची पानं तोडण्याची चूक करू नये. पूजेसाठी आधीच तुळशीची पानं तोडून ठेवावी, कारण तुळशीची पानं कधीही शिळी होत नाहीत. शिवाय एकादशीच्या दिवशी सात्विक जीवन जगावं. आपला उपवास नसला तरी या दिवशी साधं अन्न खावं. कार्तिक एकादशी ही सुद्धा सर्वात मोठी एकादशी मानली जाते. शिवाय कोणत्याही एकादशीला भात खाण्यास शास्त्रात निषिद्ध मानलं गेलंय. या दिवशी चुकूनही भात खाणं टाळावं. या दिवशी आपल्या घरात शांततापूर्ण वातावरण ठेवावं. ज्येष्ठांचा अनादर करू नये. भांडण वाद घालू नये, कारण असं मानलं जातं की नारायणाच्या विशेष पूजेच्या दिवशी घरातील वातावरण बिघडल्यानं माता लक्ष्मी नाराज होऊ शकते. याही व्यतिरिक्त एकादशीचा दिवस हा खूप खास आहे, म्हणून या दिवशी दिवसा झोपू नये. या दिवसाचा उपासना वगैरे करून सदुपयोग करावा. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंच्या मंत्रांचा जप आवर्जून करावा. तर अशा प्रकारे कार्तिक एकादशी, देवप्रबोधिनी एकादशी किंवा देव उठणी एकादशीचं व्रत उपासना करावी आणि व्रतपारण करावं असं सांगितलं जातं. तर 2024च्या कार्तिकी एकादशी, देवप्रबोधिनी एकादशी किंवा देव उठणी एकादशीबद्दल संपूर्ण प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून जाणून घेतली. याही व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर कमेंट करून नक्की विचारा. त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.